तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे फक्त काही गोष्टी एकत्र मिसळणं नव्हे, त्या कशा घडतात, त्या कुठे थांबतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो का? या सगळ्याचं उत्तर रासायनिक संतुलन या एकाच शक्तिशाली संकल्पनेत आहे. चला तर मग यात खोलवर जाऊया. याची सुरुवात एका अगदी सोप्या उदाहरणाने करूया. समजा एक खोली आहे. जितक्या वेगाने लोक आत येत आहेत, अगदी त्याच वेगाने लोक बाहेर जात आहेत. आत बाहेर जाण्याचा हा प्रवाह सतत सुरू आहे. तर खोलीत असलेल्या एकूण लोकांची संख्या कधी बदलेल का? नाही, बरोबर. एवढी सगळी हालचाल होऊनही संख्या मात्र स्थिर राहते. आणि अगदी हेच आहे गतिशील संतुलनाचं मूळ तत्व. गतिशील कारण हालचाल थांबलेली नाहीये आणि संतुलन कारण एकूण स्थितीत काहीच बदल होत नाहीये. काहीतरी सतत घडतंय पण निव्वळ बदल शून्य आहे. चला, आता हाच नियम आपण रसायनशास्त्राच्या दुनियेत लागू करूया. हा खरं तर एका गतिशील खेळासारखा आहे, जिथे रेणू सतत आपली जागा बदलत असतात. रासायनिक अभिक्रियांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. काही असतात अपरिवर्तनीय, म्हणजे त्या फक्त एकाच दिशेने जातात, अगदी वन वे रस्त्यासारख्या. पण काही असतात उलटसुलट, त्या पुढेही जातात आणि मागेही येतात, टू वे रस्त्यासारख्या. आणि संतुलनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या दुसऱ्या प्रकारच्या अभिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. तर रसायनशास्त्रात हे संतुलन नक्की कसं दिसतं? अशी कल्पना करा की अभिकारक म्हणजेच रिॲक्टन्ट्सपासून उत्पादने म्हणजेच प्रॉडक्ट्स बनत आहेत आणि त्याचवेळी ती उत्पादने तुटून पुन्हा अभिकारक बनवत आहेत. जेव्हा या दोन्ही प्रक्रियांचा वेग अगदी तंतोतंत सारखा होतो, तेव्हा आपण संतुलनाच्या स्थितीत पोचतो. अभिक्रिया थांबलेली नाहीये, अजिबात नाही. ती दोन्ही रेषांना एकाच वेगाने धावतेय. म्हणूनच बाहेरून पाहताना असं वाटतं की काहीच बदलत नाहीये. पण आपल्याला कसं कळणार की संतुलन कुठे आहे? ते अभिकारकांच्या बाजूला जास्त आहे की उत्पादनांच्या? त्यासाठी आपल्याकडे एक प्रकारचा स्कोअर असतो, ज्याला आपण संतुलन स्थिरांक किंवा केसी म्हणतो. केसी म्हणजे मुळात एक गुणोत्तर आहे. ते आपल्याला सांगतं की संतुलनाच्या वेळी अभिकारकांच्या तुलनेत उत्पादनांचं प्रमाण किती आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर उत्पादनांची तीव्रता भागिले अभिकारकांची तीव्रता. मग या स्कोअरचा अर्थ काय लावायचा? जर केसीचा आकडा खूप मोठा असेल, समजा 1000 पेक्षा जास्त, तर याचा अर्थ संतुलनाचा तराजू पूर्णपणे उत्पादनांच्या बाजूला झुकलेला आहे. अभिक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि आपल्याकडे भरपूर उत्पादने आहेत. आणि याच्या उलट, जर केसी खूपच लहान असेल, म्हणजे 0.001 पेक्षा कमी, तर याचा अर्थ अभिक्रिया फारशी पुढे सरकलेलीच नाही. तराजू अजूनही अभिकारकांच्या बाजूलाच आहे आणि खूप कमी प्रमाणात उत्पादने तयार झाली आहेत. पण अभिक्रिया सुरू असताना तिची दिशा कशी ओळखायची? त्यासाठी आपण QC नावाचे एक तात्पुरतं गुणोत्तर वापरतो. QCला अभिक्रियेची सध्याची स्थिती समजा आणि केसीला तिचं अंतिम ध्येय. जर सध्याची स्थिती QC ध्येयापेक्षा कमी असेल तर अभिक्रिया अजून उत्पादने बनवण्यासाठी पुढे जाईल. जर स्थिती ध्येयापेक्षा जास्त असेल तर ती मागे येईल. आणि जर दोन्ही सारखे असतील तर मग अभिक्रिया आपल्या ध्येयावर म्हणजेच संतुलनात पोचली आहे. हे सगळं समजून घेणं ठीक आहे, पण खरा प्रश्न तर हा आहे की आपण हे संतुलन स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकतो का? आपल्याला हवं ते उत्पादन जास्त मिळवण्यासाठी आपण अभिक्रियेला हव्या त्या दिशेने ढकलू शकतो का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच करू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याकडे खूप शक्तिशाली मार्गदर्शक तत्व आहे, चॅटलियरचे तत्व. हे तत्व खरं तर खूप सोपं आहे. ते असं म्हणतं की जेव्हा तुम्ही संतुलन असलेल्या एखाद्या प्रणालीला त्रास देता, म्हणजे तिचं तापमान, दाब किंवा प्रमाण बदलता, तेव्हा ती प्रणाली त्या बदलाला विरोध करते. तो बदल कमी करण्याचा प्रयत्न करते. जणू काय ती एक हट्टी व्यक्ती आहे, जिला तुम्ही ढकललं तर ती तुम्हाला परत ढकलते. पहिला घटक घेऊया, प्रमाण. विचार करा, तुम्ही अभिकारकांच्या बाजूला अजून काही पदार्थ टाकला. प्रणालीला हा बदल आवडणार नाही. ती म्हणेल, अरे देवा, हे जास्तीचे अभिकारक नकोत, आणि मग ती त्यांना वापरून अधिक उत्पादने बनवायला सुरुवात करेल. याउलट जर तुम्ही तयार झालेलं उत्पादन काढून घेतलं तर प्रणाली म्हणेल, अरे उत्पादन कमी झालं, आणि ती जागा भरून काढण्यासाठी अजून उत्पादन बनवेल. ती नेहमी त्या संतुलनाच्या स्थितीत परत यायचा प्रयत्न करते. आता वायूंच्या बाबतीत दाब खूप महत्त्वाचा ठरतो. कल्पना करा की तुम्ही एका बंद डब्यात वायू भरून त्यावर दाब वाढवला. आता वायूला फिरायला कमी जागा मिळेल. त्यामुळे
अभिक्रिया अशा दिशेने जाईल जिथे वायूचे रेणू कमी असतील, जेणेकरून जागा वाचेल. आणि जर दाब कमी केला तर वायूला पसरायला मोकळी जागा मिळेल आणि अभिक्रिया जास्त रेणू असलेल्या बाजूला जाईल. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे तापमान. हे इतकं महत्त्वाचं काय? कारण हा एकमेव घटक आहे जो थेट केसीचं मूल्य म्हणजेच अभिक्रियेचं ध्येय बदलू शकतो. असं बघा, उष्मादायी अभिक्रियेत उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणजे उष्णता एक उत्पादन आहे. जर तुम्ही तापमान वाढवलं म्हणजे अजून उत्पादन दिलं तर प्रणाली ते कमी करण्यासाठी मागे सरकेल. याउलट उष्माग्राही अभिक्रियेत उष्णता शोषली जाते, म्हणजे ती एक अभिकारक आहे. इथे तापमान वाढवल्यास प्रणाली तो अतिरिक्त अभिकारक वापरून पुढे जाईल. आणि उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्टचा काय? तो एक प्रकारचा शॉर्टकट आहे. तो संतुलन लवकर गाठायला मदत करतो, पण संतुलनाची अंतिम स्थिती बदलत नाही. तो फक्त प्रवासाचा वेग वाढवतो, पण अंतिम ठिकाण तेच राहतं. चला आता पाहूया की ही सगळी तत्त्व प्रत्यक्षात कशी वापरली जातात. आणि त्यासाठी अमोनिया बनवण्याच्या हॅबर प्रक्रियेपेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. जगभरात खत उत्पादनासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. हॅबर प्रक्रियेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपुढे एक मोठं कोडं होतं. अमोनिया बनवणारी ही अभिक्रिया उष्मादायी आहे, म्हणजे ले छाटिलियरच्या तत्वानुसार कमी तापमानात जास्त अमोनिया मिळायला हवा. पण अडचण ही होती की कमी तापमानात अभिक्रिया इतकी हळू होते की ती अजिबात व्यावहारिक नाही. दुसरीकडे उत्पादनांच्या बाजूला वायूचे रेणू कमी आहेत, त्यामुळे दाब वाढवणं फायद्याचं होतं. मग उपाय काय? उत्तर होतं एक तडजोड शोधणं. आणि ती तडजोड होती 773 केल्व्हिन तापमान. हे तापमान इतकं जास्त आहे की अभिक्रिया एका चांगल्या वेगाने होते, पण इतकंही जास्त नाही की संतुलन पूर्णपणे अभिकारकांकडे परत फिरेल. हाच आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. केवळ आदर्श स्थिती नाही, तर व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या शक्य असलेली सर्वोत्तम स्थिती शोधणे. आणि दाब? इथे कोणतीही तडजोड केली नाही. सुमारे 250 ॲटमॉस्फिअरचा प्रचंड दाब वापरला जातो, म्हणजे आपल्या सभोवतालच्या हवेच्या दाबाच्या 250 पट. ही प्रचंड शक्ती अभिक्रियेला अक्षरशः उत्पादनांकडे म्हणजेच अमोनिया बनवण्याच्या दिशेने ढकलते, कारण त्या बाजूला वायूला कमी जागा लागते. तर ह्या सगळ्याचा मोठा अर्थ काय? आपण पाहिलं की संतुलन ही एक स्थिर पण सतत चालणारी संकल्पना आहे. आणि तिचे नियम समजून घेऊन आपण रासायनिक प्रक्रिया आपल्या गरजेनुसार नियंत्रित करू शकतो. आणि हे आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जर आपण एका रासायनिक अभिक्रियेचं संतुलन साधू शकतो, तर निसर्गात, उद्योगात किंवा अगदी आपल्या समाजात अशा आणखी कोणत्या गुंतागुंतीच्या प्रणाली आहेत ज्यांचं संतुलन समजून घेऊन आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?